नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण मागे जो व्हिडिओ तयार केला होता कर्जमाफीचा, त्या अनुषंगाने मला शेतकऱ्यांचा जो प्रतिसाद मिळाला आणि दरम्यानच्या कालावधीत शेतकऱ्यांचे जे फोन येत आहेत, त्यांच्या असलेल्या समस्या, त्यांच्या अडीअडचणी हे जे शेतकरी विचारतोय त्याच्यावर उत्तर म्हणून आजचा मी व्हिडिओ तयार केलेला आहे। शेतकऱ्याची आजची प्रमुख समस्या आहे की जे शेतकरी मयत झाले त्यांची कर्जमाफी कशी होईल आणि त्याचं प्रावधान काय आहे, कोणत्या प्रकारचं त्याच्यावर नियोजन शासनानं केलेलं आहे, या संदर्भात आज आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत। आजचा विषय आहे की मयत शेतकऱ्याची मदत अडकलेली आहे, त्यावर उपाय काय, आपण त्याच्यावर काय पर्याय निवडायला पाहिजे, त्यासाठी आपण काय करावं लागेल। जो शेतकरी मयत आहे त्या शेतकऱ्याच्या वारसाने त्या उपलब्ध माहिती जसे बँक पासबुक, आधार कार्ड, कर्जाचा क्रमांक, हे सर्व माहिती घेऊन त्याने जवळील आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं आहे। तेथे असणाऱ्या व्यक्ती जे आहेत आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना तशी व्यवस्थित माहिती देऊन सांगायचं आहे आणि ते आधार नंबर, त्यांच्या पोर्टलला आधार नंबर फीड करतील आणि त्या आधार नंबरनुसार त्यांच्या स्क्रीनवर मयत व्यक्तीची माहिती, बँकेशी संबंधित, कर्जाशी संबंधित मयत व्यक्तीची माहिती त्या पोर्टलला शो होईल, दिसायला लागेल। महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या मयत शेतकरी योजनेच्या अंतर्गत अनेक वारसांना अर्ज करताना अनेबल टू ऑथेंटिकेशन, डिसॲग्री आधार किंवा डिसॲग्री बँक डिटेल्स यासारख्या समस्या येऊ शकतात। पण कोणत्या परिस्थितीत कोणता पर्याय निवडावा आणि तक्रार केल्यानंतर पुढे काय करायचं, तहसील कार्यालयात कोणती कागदपत्रे द्यायची, सहाय्यक निबंधक, तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात जाऊन त्यांना काय सूचना द्याव्या किंवा त्यांच्याकडून काय माहिती उपलब्ध करून घ्यावी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे CSC सेंटर चालकाने ही व्यवस्थित KYC केली का याची आपण त्यांना व्यवस्थित विचारणा करायची आहे आणि ते सौजन्यपूर्वक त्यांच्याशी चर्चा करून ही माहिती आपण घ्यायची आहे। आणि आपली ग्रीव्हन्स नोंदणी केल्यानंतर सर्वप्रथम संबंधित स्क्रीनवर किंवा आपले सरकार सेवा केंद्र पोर्टलवर त्या मयत शेतकऱ्याचा विशिष्ट क्रमांक टाकून स्क्रीनवर येणारे शेतकऱ्याचं नाव, आधार क्रमांक, गट क्रमांक, कर्ज क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि त्यांच्यावर असलेली कर्जाची म्हणजे शासनाकडून होत असलेल्या मदतीची रक्कम, ही सर्व शासकीय माहिती त्या पोर्टलवर दिसते आणि ते दिसणारी माहिती आपण व्यवस्थित पडताळून घ्यायची आहे, ते व्यवस्थित निरखून घ्यायची आहे, पारखून घ्यायची आहे। जर ही सर्व माहिती बरोबर असेल तर फक्त जर ही माहिती सर्व माहिती बरोबर असेल आणि आधार प्रमाणीकरण होत नसेल तर काय करायचं, तर अनेबल टू ऑथेंटिकेशन आणि समोर ॲग्री विथ ऑल या पर्यायावर क्लिक करायचं आहे। समजा जर आधार क्रमांक बदललेला असेल किंवा आपल्याला आधार क्रमांक हा वारसाचा नमूद करायचा असेल तर संबंधित कायदेशीर वारसाचा आधार क्रमांक आपण त्या पोर्टलला फीड करून ग्रीव्हन्समध्ये आपण तक्रार नोंदवून घ्यायची आहे। तक्रार सबमिट झाल्यानंतर आपलं इथे काम संपत नाही। तक्रारीची अधिकृत पावती आपण आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्याजवळून मागून घ्यायची आहे। त्याला विनंती करायची की बाबा रे मला पावती दे, ते तुम्हाला तशी एक ग्रीव्हन्स केलेली ती पावती ते तुम्हाला काढून देतील आणि ती पावती आपण सोबत घेऊन आणि सोबत असणारी इतर आवश्यक कागदपत्र ज्यामध्ये आपल्या कर्जाची माहिती व्यवस्थित नमूद होईल किंवा कोणत्या अधिकाऱ्याला दाखवल्यानंतर आपल्याला ते कर्ज प्रकरण काय कसं आहे हे व्यवस्थित लक्षात येईल, असे ते आवश्यक सर्व कागदपत्र आपण सोबत घेऊन तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे। आता प्रश्न येतो, तहसील कार्यालयात कोणती कागदपत्रे न्यायची, नेमके कागद पहिले तुम्हाला पहिला कागद असेल तुमच्याजवळ आवश्यक तो म्हणजे आपण आपले सरकार सेवा केंद्रावर जी तक्रार नोंद केली म्हणजे ग्रीव्हन्स म्हणतात त्याला, जी ग्रीव्हन्स ॲक्टिवेट केली त्या तक्रार नोंदीची पावती आपण सोबत घ्यायची। मयत शेतकऱ्याचा मृत्यूचा दाखला सोबत न्यायचा आहे, कायदेशीर वारसाचा दाखला सोबत असावा, त्या मयत व्यक्तीचे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड सोबत घ्यायचे, सोबत वारसाचं आधार कार्ड घ्यायचं, मयत व्यक्तीचं बँकेचं पासबुक सोबत घेऊन जायचं आहे आणि तहसील कार्यालयाने मागितलेली इतर कागदपत्र यानंतर पुढील पडताळणीसाठी आपण तिथे द्यायची आहेत। आता आपण पुढील भागात पाहणार आहोत की कर्जमाफी दरम्यान जो वारंवार शब्द उच्चारला जातो तो ग्रीव्हन्स म्हणजे काय, नेमका पर्याय, म्हणजे त्याला ग्रीव्हन्सला म्हटलं जातं पर्याय।
आणि पर्याय कोणत्या कोणत्या गोष्टीवर दिलेले आहेत. पोर्टलमध्ये कोणती बाब चुकीची असेल तर त्या बाबतीत चूक असलेली बाब आपण शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी किंवा ही गोष्ट मला मान्य नाही हा जो आपण पर्याय निवडतो त्याला ग्रीव्हन्स या स्वरूपात स्वीकारलं जातं. जसे की तुमचा बँक अकाउंट नंबर चुकीचा असेल, आधार क्रमांक चुकीचा असेल, कर्ज क्रमांक चुकीचा असेल किंवा इतर गट क्रमांक चुकीचा असेल किंवा इतर कोणतीही माहिती आपल्या जवळ असणाऱ्या माहितीशी जर मॅच होत नसेल, जुळत नसेल तर त्या बाबतीत आपण तशा सूचना आपण शासनाला द्यायला पाहिजे. तर मग ते कसं तर त्याच्यासाठी प्रावधान केलेलं आहे ग्रीव्हन्स म्हणून. आणि त्याविषयी सविस्तर आपण पुढील भागात आपण सविस्तर ग्रीव्हन्स या विषयावर आपण बोलणार आहोत.